नमस्कार, जय श्रीराम. मी डॉक्टर सान्वी जेठवानी, भारतीय जनता पार्टीची तृतीयपंथी राज्य समन्वयक, त्यासोबतच मी सह-उपाध्यक्ष तृतीयपंथी कल्याण मंडळ. आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आलेले आहेत. मी गेल्या अनेक दिवसापासून अनेक वार्डामध्ये फिरत होते आणि एक भारतीय जनता पार्टीची नांदेडची स्टार प्रचारक म्हणून या निवडणुकीमध्ये नगरपालिकेवर फक्त भारतीय जनता पार्टीचं झेंडा यावं ही अपेक्षा होती. अनेक मीडियांच्या पुढे उत्तरही दिलं की महापौर होणार तर फक्त भारतीय जनता पार्टीचा, कारण आम्हाला जे नेतृत्व भेटलं होतं आणि हे नेतृत्व होतं खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, त्यासोबतच खासदार अजित गोपछडेजी आणि अनेक आमचे पदाधिकारी जे काम करत होते, त्या सर्वांचं यशाचं फळ म्हणजे आज जो निकाल लागलाय त्यामध्ये नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीनं जो ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 45 सीट घेऊन आपल्या विजयी प्राप्त करून नांदेडमध्ये एक पहिल्यांदा असं होईल की भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार आहे. मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या नगरसेवक आणि इतरही नगरसेवकांना शुभेच्छा देते. आताही घडी आहे की त्या जनसेवकांची सेवा करायची, त्या जनमानसांची सेवा करायची आणि सर्व नगरसेवकांनी आता जोमानं काम करायचं आणि सर्व नगरसेवकांना पुन्हा एकदा अभिनंदन करते. त्यासोबत सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व कार्यकर्त्यांना, सर्व जनतेला ज्यांनी आम्हाला निवडून दिलं, भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवलं, कारण भारतीय जनता पार्टीचं यशस्वी नेतृत्व म्हणजे आमचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी, या सर्वांच्या नेतृत्वाला आपण स्वीकारत आज नांदेडमध्ये आमचे दोन्ही खासदारांचं पाठबळ वाढवलात आणि निवडून दिलात. पुन्हा एकदा जनतेचे आभार व ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मनापासून आपल्या सर्व वार्डांमध्ये मेहनत केली त्या सर्वांचे अभिनंदन. जे निवडून आले नाहीत त्यांनाही ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, फिर लढेंगे, फिर जीतेंगे और आगे बढ़ेंगे, क्योंकि हमारे में ताकत है आणि आम्ही पुन्हा लढत राहणार, जिंकत राहणार आणि भारतीय जनता पार्टी निवडून आलेली आहे. नांदेड महानगरपालिका सोडून इतरही महानगरपालिकांमध्ये जिथे जिथे निवडून आली